शहापूरच्या शेरे गावातील ओमकार तारमळे याची IPL मध्ये निवड. सनराइज हैदराबाद टीमकडून खेळणार ओमकार तारमळे. शहापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून स्थानिक युवा क्रिकेटपटूची इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL साठी निवड झाली असून लवकरच तो देशातील दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात दिसणार आहे. ओमकारच्या मेहनतीला यश आले असून सनराइज हैदराबादमध्ये त्याची निवड झाली असून तब्बल 30 लाखात बोली झाली आहे. ही निवड झाल्याने शहापूरसह संपूर्ण जिल्ह्यात. तुम्ही ओमकारचे वर्ग शिक्षक होतात, काय सांगाल ओमकार बद्दल तुम्ही? ओंकार हा शाळेत असताना अतिशय होतकरू असा विद्यार्थी होता आणि शाळेमध्ये कुठल्याही खेळामध्ये तो हिरिरीने भाग घ्यायचा. वर्गात अभ्यास करताना सुद्धा तो अतिशय मनपूर्वक अभ्यास करत असायचा आणि वर्गामध्ये सर्व शिस्तप्रिय अशा पद्धतीने असणारा हा विद्यार्थी आहे. आज ओंकार जो आहे तर याने आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार केलेलं आहे. त्याच पद्धतीने शाळेचं नाव तसंच परिसराचं आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात तो पुढे चालून या ठिकाणी नाव लौकिक कमवेल असे यासाठी मी त्याला पुन्हा एकदा शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मी पुन्हा त्याला शुभेच्छा देतो आणि पुढील भरभराटीसाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी त्यांना प्रत्येक खेळ जे आहे खेळामध्ये तो नेहमीच सर्वांच्या पुढे असायचा. आणि जे आहेत तर आपल्या शाळेमध्ये जे आहे क्रिकेट हा खेळ जो आहे तर शेवटी कमी याच्यामध्ये मानला जायचा, परंतु ओंकार जो आहे तर तो सांगायचा नाही सर, क्रिकेटची मॅच जी आहे ती घेत चला, आम्हाला त्याच्याबद्दल खूप आवड आहे. आणि म्हणून सर्व शिक्षक जे आहे तर या ठिकाणी क्रिकेटची मॅच हेतू पुरस्कार या ठिकाणी घेतली जायची आणि शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने. तुझ्या हैदराबाद IPL मध्ये नियुक्ती झालेली आहे, काय सांगशील? काय तुझी पुढची रणनीती असणार? पहिल्यांदा खूप चांगलं वाटतंय. फर्स्ट टाइम तालुक्यातला एक पोरगा जाते एवढा पुढं. आणि आता बघूया, ते त्यांनी संपर्क वगैरे साधला माझ्याशी. आता प्रॅक्टिस वगैरे आमची चालू होणार, जेव्हा ते बोलवणार तेव्हा जाणार तिकडे. पण किती दिवसाचा कालावधी पिरियड असणार आहे तो? काय असं 2 महिन्याचा तर असतो IPL पूर्ण. त्याच्या अगोदर 1 महिना अगोदर मला प्रॅक्टिस वगैरे करायला जावं. पण तुझे प्रशिक्षक म्हणून कोण तुला लाभले? कोणाच्या मार्फत प्रशिक्षण मार्फत तू पुढच्या लिंक मध्ये क्रिकेटमध्ये पाय रोवला, काय सांगशील? खरं सांगायचं झालं तर नरेंद्र दिवाने त्यांच्यामुळे मी आज इथे. त्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. तर त्यांनी आज मला पायऱ्या दाखवत गेला. क्लब लेवलला पाठवलं त्यांनी मला. त्याच्यानंतर मी चांगल्या मॅचेस खेळायला लागलो, विकेट्स काढायला लागलो. तर असं करता परफॉर्मन्स चांगला होत चालला. तर MPL मध्ये आलो. MPL मध्ये मला धवल सर भेटले, त्यांनी मला पिक केलं आणि आता सगळं काही तेच बघतात माझं. बरं, आता IPL मध्ये तू खेळणारच आहे. शहापूर तालुक्यातील नाही तर आंतरराष्ट्रीय तरुणांना काय संदेश देशील? असं की म्हणजे हार नका मानू, मेहनत करत राहा. मेहनतीचा फळ चांगला भेटतोच. मेहनत केल्याने काही वाईट नाही, ते तुम्हाला भेटणार काहीतरी चांगलं. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शहापूर वार्ताकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दादा, तुमचा प्रवास मी पाहिलेला आहे. मिनिडोर पासन कमांडर जीप, वासिन ते शेरा या गावापर्यंत तुम्ही जीप वाहतूक प्रवास केलेला आहे. काय सांगाल, आता तुम्हाला काय वाटतंय? मुळात म्हणजे जे आयुष्यात जे स्वप्न माझ्या एखाद्या सर्वसामान्य परत जे बघायला भेटलं तर खरोखर आनंद वाटतोय. त्यातून जे कष्ट केले आणि ते आज जे एवढी मेहनत केली आयुष्यभर, त्याचं फळ आज मला मिळालं. आता मुलगा आंतरराष्ट्रीय IPL मध्ये खेळणार आहे, तुमच्या नेमकी भावना काय असणार? प्रथम माझी भावना असं आहे का ज्या संघाने त्याचं पदार्पण घेतलं, म्हणजे त्याला ज्या संघाने घेतलं, हैदराबाद ज्या संघाने घेतलं, त्यांचं पहिलं मी आभार मानतोय. कारण का एक शेतकरी घराण्यातला मी शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी असल्यामुळं माझ्याकडे त्यांनी एक बाबा हा शेतकरी घराण्यातला मुलगा असून त्यांनी जे माझ्याकडे जी मेहरबानी केली ती पहिली महत्वाची. तर त्यांचं पहिलं आभार. त्याच्या नंतर त्याचे कोच नरेश दिवाणे यांनी तर भरपूर मेहनत घेतली. ते तर काय बोलण्यासारखं, त्यांचं ऋण फेडण्यासारखं नाही का. त्यांनी माझ्या बापाची जागा
त्यांनी चालवली. माझ्या मुलासाठी सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी त्याला गार्डन्स केलं, कुठे कसं काय कसं सर्व त्यांनी चांगल्या परीने त्यांनी हे केलं आणि त्या माणसाचं पहिलं मी आभार सर, ओमकारचे शिक्षक होतात, काय सांगाल ओमकार बद्दल तुम्ही? पहिल्यांदा ओमकारची IPL मध्ये जी निवड झाली त्याबद्दल आम्हाला पहिल्यांदा खूप आनंद झाला की ओमकार हा माझा आता 5वी पासूनचा विद्यार्थी. त्यांना लहानपणापासून त्याला मी पाहिलेला आहे. त्याला शिक्षणाबरोबर त्याची खेळामध्ये फार त्याला आवड असायची. पण एकच खेळ नाही, त्या प्रत्येक खेळामध्ये तो सतत पुढे यायचा आणि एवढंच नव्हे तर त्या टीमचा तो लीडरपणा करायचा आणि त्यामुळे त्याचा गुण आम्हाला वाटलं होतं का हा मुलगा काहीतरी पुढे जाईल आणि काहीतरी चांगलं होईल. आणि ही IPL मध्ये निवड झाली आणि हे ऐकल्यानंतर आम्हाला खरं खूप समाधान झालं. बरं, शाळेमध्ये असताना तो पूर्वीपासूनच क्रिकेटमध्ये त्याला आवड होती हे तुम्हाला समजलं? खूप आवड होती त्याला क्रिकेटमध्ये. जरी आम्ही जेव्हा आमच्या स्पोर्ट्स असायच्या त्यावेळेला तो आवर्जून म्हणायचा की सर क्रिकेटची मॅच सुद्धा ठेवा. त्यासाठी आम्ही काय वेळेला नाही म्हणायचो, पण नाही, त्यांचा हट्ट असायचा का सर नाही क्रिकेटची मॅच ठेवा, आम्हाला खेळायचंय. त्यावेळेला त्यांचा एक मुलांचा एक समाधान म्हणून आम्ही त्या मॅच ठेवायचो. पण त्या मॅच मध्ये सुद्धा तो अतिशय चांगला उत्कृष्ट खेळ खेळायचा. नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आमच्या शाळेमध्ये खरं पाहिलं तर स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी तालुका, जिल्हा, राज्य लेवलला पोहोचतायत. आता जात्या कबड्डीच्या स्पर्धा आल्या, त्या स्पर्धांमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य लेवलला निवड झालेली आहे. राज्यासाठी आमचा संघ गेलेला आहे. तर अशा प्रकारे या तरुणांनी सुद्धा जो आदर्श शाळेचा आहे तो ओंकारच्या मधून आणखी पुढे जावं, त्याचा आदर्श घ्यावा आणि नक्कीच जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी. तसंच नाही तर आमच्या शाळेतील आताचे विद्यार्थी जे आहेत, अंडर 14चे विद्यार्थी आहेत, त्यांची सुद्धा जिल्ह्यासाठी क्रिकेटसाठी निवड झालेली आहे. कबड्डीसाठी तर झालेलेच आहे. तर या सगळ्या विद्यार्थ्यांनी ओंकारचा जर आदर्श घेतला तर नक्की शाळेचं नाव, या परिसराचं नाव उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ओमकारच्या आजी आहेत, काय तुमच्या मनावर मला खूप समाधान दिसतंय, हसू दिसतंय, काय सांगाल? काही नाही, मलाही आनंद होतो. गरिबीत दिवस काढलं, लोकांची मजुरी केली, त्याच्यातून आज शिक्षण घेऊन मेहनत करून बापाने मेहनत करतो. आई, मी कधी जाताना मला बोला आई 10 तास आई कुठे तरी बाहेर कामाला गेली तर मग मला मी त्याचा पाणी काढणार, त्याला भाकर खायला द्याना, बूट कुठे, त्याची चप्पल कुठे, हे व्यवस्थित द्याना ना. भाकरी खाल्ला का मला सांगा आई मी येतो, हाच माझा लेका आनंद आहे, दुसरा काही नाही. आता काय सांगू, आता एवढी त्यांनी मेहनत केली आणि समजा तुमच्या आमच्यासारखे जर माणसा जर काही अमूल्य किमतीची झाली, नातूही माझा ना, आज हे शब्द माझ्या मुखातून निघतात, जोडीला तुम्ही सांगा ती माणसा, हे मला आयुष्यातला अतिशय आनंद आहे. बरं, ओमकार अजून थोड्या दिवसात टीव्हीवर दिसणार आहे, तुमची काय हे असेल त्यावेळी? आनंद वाटेल. आता त्या दिवशी ती बघा 2-3 दिवसापूर्वी त्याचा ते 142वा नंबर होता. त्यांनी मला सांगितलं, मी इथंच बसून राहिले, बोलते आई बोलते 142 वाला ना प्रत्येकाचा फोटो येत ना. ती बाई इंग्लिश मध्ये बोलत होती, ते दुसरी ती हिंदी मध्ये बोलत होती. इंग्लिश काय मला चांगला समजलं, हिंदी मध्ये मला ते समजला. 142वा नंबर आला, त्यांनी मला सांगितलं आई 142 नंबर आहे बघ. त्याचा फोटो आल्यानंतर म्हणजे हाच आहे. मी हिंदी वाचला पण ते इंग्लिशने मला वाचणार ते बाई सांगत होती. तर बोलली काय त्याचं स्वरूप बघलं, मला एवढा आनंद झाला. समर्था भगवंता तुम्हीच आहे, आज कुठे नातू गेलेले, मलाही त्याचा आनंद था. एवढे 2 शब्द बोलून धन्यवाद.